नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही तिचे सगळे जे कपडे असतात ते कपाटामध्ये ठेवत असते. परंतु जेव्हा ती कपाट उघडते त्याच वेळेला समोर बघितल्यावर तिला त्याचा खूप मोठा धक्का बसतो. कारण भूमी जेव्हा कपाट उघडते तेव्हा ते कपाट संपूर्ण खाली असतं आणि भूमीच्या लक्षात येतं की हे कपाट भूमीने क्षितिजा येणार म्हणून तिच्यासाठी खाली करून ठेवलेलं असतं. आता या सगळ्या कपाटामध्ये तिला सगळे क्षण आठवतात की जेव्हा आकाश हा क्षितिजासाठी पाळणा घेऊन येतो तेव्हा मग ती सगळे कपडे तिचे स्वतःचे बाहेर काढून ठेवत असते. आणि आकाश भूमीला विचारतो की भूमी काय झालं अगं, तू कपडे असे का ठेवतेस? तेव्हा भूमी म्हणते की अरे, आपलं पिल्लू क्षितिजा येणार आहे ना, मग तिच्यासाठी कपाट खाली करायला नको का, म्हणून मी हे सगळं कपाट खाली करतेय. थोडीशी जागा निर्माण व्हायला हवी ना. तेव्हा मग तो म्हणतो की अगं, पण तू हे कशाला खाली करतेस, आपण तिच्यासाठी दुसरं कपाट आणूया ना. तेव्हा भूमी म्हणते की ते आणता येईल तेव्हा आणता येईल, परंतु आता सुरुवातीला ती येईल तेव्हा तिच्यासाठी थोडी तरी जागा हवी ना, म्हणून हे सगळं मी करते. आणि हे सगळं भूमीला आठवतं की तिने तिच्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवलेली असते. तिच्या स्वागताची देखील पूर्ण तयारी केलेली असते. परंतु तरीही भूमीला तिथे क्षितिजा आलेली नसते आणि तिचे कोणतेही कपडे त्या खणामध्ये भरले गेलेले नसतात, म्हणून तिला जरासं वाईट वाटत असतं. आता भूमी ही तिथल्या तिथेच तिच्या हातातले कपडे असतात आणि कपाटाकडे एकटक फक्त बघत बसलेली असते. त्यावेळेला आता आकाश हा आलेला असतो हे देखील भूमीला माहीत नसतं आणि आकाश येतो, त्याच्या हातातल्या सगळ्या बॅग्स वगैरे खाली ठेवतो आणि भूमीकडे जाऊन उभा राहतो. त्यावेळेला भूमी फक्त कपाटाकडेच बघत असते आणि तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. कारण त्या सगळ्याने एक एक प्रयत्न भूमी करते, परंतु तरीही क्षितिजा काही तिच्यापर्यंत पोचत नाही आहे किंवा तिलाही जाता येत नाही आहे, याचं तिला खूप दुःख होत असतं आणि तेच तिला आता त्याचेच अश्रू येत असतात. त्यावेळेला मग आकाश हा भूमीकडे जातो आणि तिला म्हणतो की भूमी काय झालं आहे. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की भूमीला कपाट बघून तिला अगदी अश्रू भरून आलेत. म्हणून आकाश तिला सांगतो की एक मिनिट, मला माहिती आहे की तुला सध्या काय वाटतं आहे. आता आकाश आता भूमीचे डोळे पुसतो आणि म्हणतो की मला कळतंय तुला या कपाटाकडे बघून काय वाटतंय. इथे तू क्षितिजासाठी जागा केली होतीस ना, आणि इथे तिच्यासाठी आता काहीच कपडे नाही आहेत किंवा ती इथे नाही आहे याचं दुःख तुला वाटत असेल, परंतु नको काळजी करूस. एक ना एक दिवस हे कपाटाचं खरं नाही असं भरलं जाणार आहे. जेव्हा क्षितिजा पुन्हा आपल्याकडे येईल ना, तेव्हा तिचे हे सगळे कपडे सगळं काही या कपाटामध्ये पुन्हा भरलं जाणार आहे. नको काळजी करूस, तो सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि एक ना एक दिवस तरीही आपलं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. आपण प्रयत्न करतोय ना, आणि प्रयत्न करतोय म्हटल्यावर आपण तर कुठे कमी पडणार नाही. मग नक्कीच आपली क्षितिजा आपल्यापर्यंत परत येणार आहे. भूमी म्हणते की आकाश, मला कळत नाही आहे, मला ह्या सगळ्यामध्ये मी काय करू. म्हणजे आपण प्रयत्न करतोय परंतु एकही प्रयत्न आपला यशस्वी होत नाही आहे. बघ ना, आपण त्या नर्सपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला, तोही प्रयत्न अयशस्वीच ठरला. काय करू ना आकाश, मला खरंच काही आता कळत नाही आहे. म्हणजे कशाप्रकारे आपण क्षितिजाला परत मिळवणार आहोत, मला ना शंका निर्माण झाली आहे की हे कसं करणार आहोत आपण. त्यावेळेला मग आकाश तिला म्हणतो की हे बघ, अजिबात घाबरण्याची काही गरज नाही आहे. आपण एक काम करूया ना, हवं तर आपण त्या ॲडव्होकेट गीतांजलीला भेटूया आणि तिला भेटून आपण आपलं मत तिच्यासमोर मांडूया ना. आपल्याकडे असलेले दुपटं किंवा तुझे जे काही रजिस्ट्रेशनचे पेपर आहेत हॉस्पिटलमधले किंवा डिस्चार्ज पेपर, हे सगळं तिला दाखवूया आणि तिथे मग गरज पडली तर गायकवाड सरांनाही आपण तिच्याशी बोलणं करून देऊया, फोन करून त्यांनाही बोलून घेऊया. मग तू कशाला काळजी करतेस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि आपण आपले सगळे जे मुद्दे तिच्यासमोर मांडू. कदाचित तिचा आपल्यावर विश्वास बसेल आणि ते आपल्यावर विश्वास ठेवेल आणि मग आपली क्षितिजा आपल्यापर्यंत परत पोहोचेल. अमोलीला ती समजवेल कदाचित. या सगळ्या गोष्टीही घडू शकतातच ना. मग आपण पॉझिटिव्हली विचार करूया, या सगळ्या गोष्टी करून बघूया आणि जर तसं झालं तर मग चांगलंच आहे ना. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, तसं झालं तर चांगलंच आहे रे, परंतु मला भीती वाटते ती गीतांजली आपलं ऐकून घेईल का. कारण मगाशी मी तिच्याशी फोनवर बोलले ना, तर ती अजिबातच माझं ऐकून घेत नव्हती, फोन कट केला तिने. आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, आपण ते उद्या जाऊन बघूया. आता तू एक काम कर, इथे बस, तुझ्यासाठी छान सरप्राईज आहे. आता भूमी इथे बसलीस, आता डोळे बंद कर बघू. भूमी म्हणते आकाश, आपलं हे सगळं काय आणि त्यात तू मला हे सरप्राईज आणि डोळे बंद कर वगैरे म्हणतोयस. आकाश म्हणतो की प्लीज प्लीज कर ना, खरंच तुझ्यासाठी एक खूप सुंदर सरप्राईज आहे, प्लीज कर ना डोळे बंद. असं म्हणून आकाश तिला डोळे बंद करायला सांगतो आणि भूमी देखील अगदी उत्सुकतेने आता डोळे बंद करते. आणि त्यानंतर मग आकाश हा त्याच्या कपाटाजवळ जातो आणि तिथे क्षितिजाचा फोटो आणि त्याचबरोबर एक कविता ही लावतो आणि ते स्टिकर लावल्यानंतर आता भूमीला तो बोलतो की भूमी, आता डोळे उघड आणि समोर बघ.
त्यावेळेला समोर बघते, तिथे समोर क्षितिजाचाच लहानपणीचा अगदी फोटो असतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर भूमीला खूप आनंद होतो. आणि त्याच्याच बाजूला तिचं लक्ष जातं की तिथे आकाशने एक कविता लावून ठेवलेली असते आणि आकाशचं लक्ष त्या कवितेकडेही जातं आणि तो म्हणतो की हे बघ, हा आहे क्षितिजाचा फोटो आणि त्याचबरोबर ही एक कविता आहे. आता क्षितिजाचा फोटो आणि ही कविता मिळून दोघंजणही तुला मोटिवेट करत राहतील, असं म्हणून आता आकाश हा अगदी प्रेमाने भूमीचा हात हातात घेतो. भूमीलाही खूप आनंद झालेला असतो क्षितिजाला बघून. तेव्हा आकाश आता म्हणतो की ही कविता आपण ऐकूया आणि आता मी बोलतो. तो बोलायला सुरुवात करतो की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता आकाश पुढे बोलायला लागतो की डुबकियाँ सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगुना उत्साह इसी हैरानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पुढे आणखी तो बोलतो, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन से त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता आकाश ही सगळी जी काही कविता बोलून दाखवत असतो त्यावेळेला भूमीला तिचे सगळे संघर्षाचे म्हणजेच आपल्या क्षितिजाला जन्म देण्याचे क्षण आठवत असतात. जन्म दिल्यानंतर क्षितिजा आपल्यासमोर नाही, आपलं बाळ गेलं याने भूमी वेडीपिशी झालेली असते आणि जेव्हा क्षितिजाचे म्हणजे क्षितिजासाठी काही करण्याची वेळ येते तेव्हा भूमीने अगदी पारितोषच्या घराच्या मागून बंगल्यावरून चढूनही भूमीच्या बाळाला स्वतःने तिने गाठलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे बाळ कोणाचं आहे हे कळल्यानंतर आकाशला समोरची रिसेप्शनिस्ट ही स्वतःहून सांगते की हे बाळ भूमी आकाश महाजन यांचं आहे. आणि यानंतर याच सगळ्या उत्साहाने भूमी जेव्हा क्षितिजाला भेटायला अमूलीच्या घरी जाते तेव्हा पण भूमीला तिने हकललेलंच असतं आणि तिला ढकलून दिलेलं असतं. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे आता इथे भूमी ही खूप हैराण झालेली असते आणि या सगळ्या गोष्टींमुळे तिलाही खूप त्रास झालेला असतो. आता आकाशच्या या कवितेमुळे भूमीला सगळे तिचे संघर्षाचे दिवस आठवतात आणि आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी, एक गोष्ट लक्षात घे, ही कविता आपल्याला हेच सांगते की तुम्ही प्रयत्न करत राहा आणि तुम्ही कधीही हरणार नाही. तुला माहिती आहे भूमी, ही कविता ना एक मोटिवेशन आहे आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी. शिवाय तुला माहिती आहे मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा प्रत्येक वेळेला माझे बाबा ही कविता ना मला बोलून दाखवायची आणि जेव्हा जेव्हा ती कविता मला बोलून दाखवायचे ना तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला माझ्या अंगात संघर्ष करण्याचं ध्येय यायचं आणि माझ्या मनात एक मोठी उत्सुकता यायची की नाही, मी हरणार नाही, मी जिंकणारच आहे, कुठलीही परिस्थिती येऊ दे, मी प्रयत्न करणार आणि माझ्या प्रयत्नांसमोर देवही झुकणार, हेच मला असं वाटायचं. आणि त्याच वेळेला प्रत्येक वेळेला मी माझे काम करायचो आणि मला त्यावेळेलाही स्वतःचं यश मिळायचं. मग आता भूमी म्हणते की आकाश, तुझी ही कविता आणि तुझे हे बोलणं याने मला खरंच खूप इन्स्पायर केलेलं आहे. आणि आकाश खरंच सांगते, या कवितेमुळे आणि या फोटोमुळे आता प्रत्येक वेळेला आम्हाला प्रेरणा मिळत राहणार आहे. आणि आता मी ठरवले, आता मी नाही रडणार आहे आणि कधीही गपचूप कुडतही बसणार नाही आहे. आता मी लढणार आहे माझ्या बाळासाठी आणि आनंदाने लढणार आहे. काही झालं तरीही या कवितेने खूप मोटिवेशन दिलं आहे मला. ही तुझी कविता, त्याचप्रमाणे आपल्या हा क्षितिजाचा फोटो मला हेच सांगतोय की भूमी, तुला लढायचं आहे आणि तुला जिंकायचं आहे. हेच मला आता कळतं आहे की माझ्या बाळासाठी मला लढायचं आहे आणि माझी क्षितिजा ही माझ्याजवळ एक दिवस आणि एक दिवस असणारच आहे. आकाश म्हणतो की असणारच, कुठेही जाणार नाही ती, कारण आपले प्रयत्न हे कधीही अयशस्वी ठरणार नाहीत. भूमी आकाशला म्हणते की आकाश, खरंच मला खूप मोठा उत्साह मिळाला आहे, खूप मोठी उभारी मिळाली या कवितेमुळे. आकाश म्हणतो की हो, ही कविता खरंच खूप सुंदर आहे. आपल्या थकलेल्या मनाला आणि हरलेल्या मनाला एकदा की चालना दिली, ही कविता ऐकली की सगळं काही व्यवस्थित होतं. भूमी, तुला कधीही वाटलं ना की तू हरतेस किंवा तुला नाही जमते, त्यावेळेला तू फक्त एकच गोष्ट कर, क्षितिजाच्या आपल्या लहानपणीचा हा फोटो बघ आणि हा फोटो बघितल्यानंतर तू ही बाजूला असलेली कविता पूर्णपणे उभी राहून वाचून काढ. बघ, क्षणात तुझ्या मनाला उभारी येईल आणि क्षणातच तुझं मन पुन्हा तरतरून उठेल आणि तुला या कवितेमुळे स्वतःला एक मोठी उत्साह मिळून तू पुन्हा कामाला लागशील.
असं होणार की नाही ते बघ. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, काही झालं तरी मी मागे आता हटणार नाही आहे. मी तू म्हणतोयस तशा गोष्टी करायच्यात आपण. आता उद्या आपण जाऊन गीतांजली मॅडमला भेटूया, ही आपली पुढची स्टेप असणार आहे. आणि ते झाल्यानंतर मी आता पुन्हा कधीही तुला थकलेली किंवा रडलेली किंवा खचलेली दिसणार नाही. आता ही भूमी आकाशबरोबर अगदी लढत उभी राहणार आहे आणि आपल्या मुलीला काही करून ती मिळवणारच आहे. त्यावेळेला मग आता दोघंजण एकमेकांचा हातात हात घेतात आणि खूप खुश असतात. आकाशच्या या युक्तीमुळे भूमीला खूप बरं वाटलेलं असतं आणि आकाश आणि भूमी दोघंजणही मिळून त्या फोटोमध्ये असलेल्या क्षितिजाचा पापा घेतात आणि त्यांनाही खरंच खूप बरं वाटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी हे दुसऱ्या दिवशी गीतांजलीच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा ती रिसेप्शनिस्ट विचारते की तुम्ही कोण? तेव्हा ती म्हणते की मी भूमी आकाश महाजन. ती म्हणते पण तुम्हाला तर मॅडमने नोटीस पाठवली होती ना, मग तुम्ही इथे काय? तेव्हा मग तो म्हणतो की हो, मला जरा मॅडमशी बोलायचं होतं, रिक्वेस्ट होती की मला मॅडमला जरा भेटायचं आहे. तेव्हा ती म्हणते की कसं असतं ना, शक्यतो मॅडम अपोनंट पार्टीच्या कोणाशीही ऑफिसमध्ये वगैरे बोलत नाहीत. सरळ कोर्टामध्ये जे काही बोलायचे ते तुम्ही बोलू शकता. भूमी म्हणते की हो आम्हाला मान्य आहे, परंतु प्लीज आमची रिक्वेस्ट आहे की आम्हाला तिला भेटायचंच आहे, त्यांच्याशी महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्यात. प्लीज इट्स माय हंबल रिक्वेस्ट, असं आकाश रिक्वेस्ट करत असताना ती म्हणते की प्लीज तुम्ही जर इथे असलात तर मॅडम मला ओरडेल, प्लीज तुम्ही जा. तेव्हा तितक्यात तिथे अमोल येते आणि म्हणते की एक मिनिट, हे दोघंजणही इथे काय करतायत? तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर आकाश येतो आणि म्हणतो की प्लीज अमोली जरा शांत हो. अगं असं सारखं सारखं टोकाला जाऊन काय होणार आहे? आपण यातून नक्कीच काहीतरी सॉल्व करूया. म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून काहीतरी होतं आहे का ते बघूया, म्हणून आम्ही इथे आलो आहोत. त्यावेळेला मग अमोली म्हणते की नाही, आपल्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग व्हायला पहिले वेळ होता, आता नाही. कारण आता ना तुम्ही क्षितिजावरचा दावा सोडायला तयार आहेत ना मी सोडायला तयार आहे. म्हणून मला काही झालं तरी तुमच्यावरची आता ही केस मागे घ्यायची नाही आहे. आणि त्याच वेळेला रिसेप्शनिस्ट म्हणते की प्लीज तुम्ही तुमचा आवाज कमी कराल का, मॅडम ओरडतील. आणि असं म्हटल्याबरोबर इथे आता भूमी ही म्हणते की नाही, काही झालं तरीही आम्ही आज मॅडमला भेटल्याशिवाय जाणार नाही आहे. आणि असं म्हटल्याबरोबर इथे आता गीतांजली ही समोरून चालत येत असते आणि ती येत असताना भूमीची नजर तिच्यावर पडते. आणि त्याच वेळेला मग ती म्हणते की मी गीतांजली वेदपाटम. तेव्हा ती म्हणते की मी भूमी महाजन. मग गीतांजली म्हणते की मला जसं वाटलं होतं अगदी तसेच आहात. म्हणजे तुम्हाला नाही सांगितलं आहे तरीही तुम्ही एकदम हट्टाला पेटलात, ऐकायलाच तयार नाही आहे. मी तुम्हाला भेटायला नकार दिला आहे तर तुम्ही. तेव्हा ती म्हणते की आमच्याकडे अपॉइंटमेंट घेण्याची पद्धत आहे. भूमी म्हणते की हो सर मॅडम, आम्ही अपॉइंटमेंटसाठी रिक्वेस्ट केली होती, परंतु तुम्ही नकार दिलात. पण तुम्हाला भेटायला येणं हे अत्यंत गरजेचं होतं, म्हणूनच तुम्हाला भेटायला आली मी. प्लीज मला माफ करा, परंतु भेटायला येणं हे खरंच खूप गरजेचं होतं, असं ती सांगते. त्यावेळेला मग इथे आता भूमीचं ती काहीच ऐकायला तयार होत नाही. ती म्हणते की मी अपोनंट पार्टीबरोबर असं माझ्या ऑफिसमध्ये वगैरे बोलत नाही, मी डायरेक्ट कोर्टातच बोलते. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं ना ते तुम्ही इथे बोलू नका, कोर्टात बोला सरळ. इथे बोलण्याची काहीच गरज नाही आहे. त्यावेळेला मग आता इथे भूमी म्हणते की प्लीज मॅम, माझी खूप कळकळीने विनंती आहे तुम्हाला, प्लीज माझं ऐकून घ्या. हा माझ्या मुलीचा प्रश्न आहे हो, आणि त्यामुळे प्लीज माझं तुम्ही ऐका. मी रिक्वेस्ट करते, तुम्हाला हात जोडते, एकदा प्लीज आमचं ऐकून घ्या, म्हणजे आमची बाजू निदान तुम्हाला कळेल. त्यावेळेला मग आता तिचं हे रिक्वेस्ट पाहून लगेच गीतांजलीलाही थोडंसं बरं वाटतं. ती म्हणते की बरं ठीक आहे, या तुम्ही आतमध्ये. आणि थोडाच वेळ त्याच वेळेला मग भूमी आणि आकाश येत असतात. तेव्हा लगेच तिथून अमोली बोलत असते की प्लीज तुम्ही हिचं काही ऐकू नका, प्लीज, असं म्हणून ती तिला थांबवत असते. परंतु अमोली आतमध्ये बोलवते आणि म्हणते की बोला, तुमच्याकडे आता हा टायमर लावले फक्त 5 मिनटं आहेत, त्यामुळे तुम्ही बोलायला सुरुवात करा. आकाश भूमी तिचे आभार मानतात. भूमी म्हणते की मॅडम खरंच खूप हंबल रिक्वेस्ट होती तुमच्याकडे आणि तुम्ही ऐकलत, खरंच खूप थँक्यू. आणि आमची मुलगी आहे ना, ही खरंच आमचीच आहे हे तुम्हाला पटेल जेव्हा माझ्याकडे असलेले सगळे मी तुम्हाला पुरावे वगैरे दाखवेन ना, तिचं दुपटं किंवा काही, यामध्ये ऑलरेडी सगळं काही तुम्हाला कळून जाईल की ती माझीच मुलगी आहे. आणि खरंच थँक्यू सो मच, तुम्ही आमचं ऐकलत आणि आम्हाला इथे यायला परवानगी दिलीत. तेव्हा ती म्हणते की ऑलरेडी या सगळ्यामध्ये 1 मिनिट निघून 1-2 मिनटं निघून गेलेत, बोला पटकन. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की हो मॅम, माझ्याकडे जे काही पेपर्स आहेत ना, आणि जे काही रजिस्ट्रेशनचे पेपर आणि बाळाचं दुपटं, त्याच्यावरून तुमच्याही लक्षातच येईल की हे बाळ आमचंच आहे. त्यावेळेला मग आता आकाश हा त्या बॅगला उघडतो, परंतु त्या बॅगमध्ये आता भरपूर पैसे असतात. ती खूप चिडते आणि म्हणते की वॉट, तुम्ही हे सगळं काय करताय? तुम्हाला हे करताना जराही लाज वाटली नाही का? म्हणजे माझ्याबरोबर हे तुम्ही कसं करू शकलात? ती भयंकर चिडते. आकाश आणि भूमी म्हणतात की मॅम काय झालं,
तुम्ही इतके का चिडलात? आम्ही फक्त तुम्हाला पुरावे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मग तुम्हाला इतकं चिडण्यासाठी काय झालं आहे? प्लीज असं करू नका. त्यावेळेला ती म्हणते की काय? म्हणजे पुरावे दाखवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय? तुम्ही मला लाच देऊ पाहताय? तेव्हा मग तुम्ही मला विकत घेऊ पाहताय हेच मला दिसतंय. भूमी म्हणते की मॅडम असं का करू अहो आम्ही तुम्हाला लाच वगैरे का देऊ? मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा मग इथे आता आकाश आणि भूमी यांना प्रश्न पडलेला असतो. परंतु ती बॅग दाखवते आणि म्हणते की ही लाज नाही तर मग काय? आकाश भूमी यांना धक्काच बसतो. तर इथे हे सगळं कटकारस्थान हे रागिनी आणि पौर्णिमा या दोघींनी मिळून केलेलं असतं. रागिनी पौर्णिमाचं कौतुक करत म्हणत असते की पौर्णिमा बरं झालं तुला सांगितलेलं काम अगदी चोख पार पाडलंस. भूमीवर व्यवस्थित लक्ष ठेवलंस आणि त्यामुळेच लक्षात आलं तू बरोबर काम केलंस. भूमीवर लक्ष ठेवलंस ना त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे मॅनेज करता आल्या असं म्हणून त्या खुश होत असतात. त्यानंतर इथे पौर्णिमाला आठवतं की भूमी आणि आकाश जेव्हा त्यांच्या रूममध्ये बोलत होते त्याच वेळेला भूमीचं बोलणं ऐकलेलं होतं की आपण उद्या गीतांजलीकडे जाऊया आणि तिच्याकडे जाऊन आपण सगळ्या गोष्टी या माहीत करून घेऊया आणि तिला सगळे पुरावे दाखवूया जेणेकरून तिचा आपल्यावर विश्वास बसेल. आणि मग पौर्णिमा म्हणते की हे सगळं बोलणं आई मी त्यांचं ऐकलं होतं आणि म्हणूनच मी सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज करायला तुम्हाला सांगितल्या होत्या. आणि त्यानंतर मग जेव्हा आजी आणि आकाश हे सगळेजण देवाला हात जोडत असतात आणि गाराणं घालत असतात तेव्हा तिथे पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणही येतात आणि दोघेही येऊन आकाशच्या त्या बॅगमध्ये तिथून ते सगळे दुपटाने काढून पैशाचे जे बंडल असतात, पैशांच्या ज्या नोटा असतात ते त्या बॅगमध्ये भरून ठेवतात आणि हळूच त्या दोघी दबक्या पावलांनी पुन्हा मागे तसं निघून जातात. रागिनी आता स्वतःच्या पदराच्या खाली ते दुपटं लपवते आणि आकाशभूमी यांचं जराही लक्ष नसताना त्या दोघी हळूच तिथून निघून गेलेले असतात. आता आकाशभूमी यांचे देवाकडे हात जोडून झाल्यानंतर ते दोघंही आता निघत असतात. आकाशला आजी म्हणते की व्यवस्थित जा आणि वकीलबाई बरोबर आपले सगळे मुद्दे बरोबर मांडा. सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुम्ही नीट जा. आपली मुलगीही पुन्हा आपल्याकडे येईल ही आशाच आहे असं म्हणून आता ती त्यांना जायला सांगते आणि आकाशभूमी तिकडून निघत असतात. आता ते तिकडून निघत असताना आकाश आणि भूमी हे दोघंजणही जातात आणि आजी पुन्हा एकदा देवीला नमस्कार करते. रागिनी मात्र खूप खुश होत असते मनातल्या मनात की जा काही करा परंतु आता गीतांजली तुमचं काही ऐकून घेणारच नाही. उलट गीतांजली तुमच्यावरच आणखी चिडेल आणि तुमच्यावरच ती दावा टाकेल असं म्हणून आता ते दोघीजणी एकमेकींकडे बघून हसत असतात आणि गुड जॉब पौर्णिमा असं म्हणून ती तिचं कौतुक करत असते. कारण पौर्णिमाने खूप मोठं काम केलेलं असतं की तिने सगळी न्यूज पोचवल्यामुळे गीतांजलीकडे आकाश जाणार त्यामुळे त्यांनी बॅगमध्ये पैसे वगैरे सगळं काही अगोदरच भरून ठेवलेलं असतं. आता रागिनी ही मनातल्या मनात तिकडचं चित्र रंगवून खूप खुश झालेली असते आणि नंतर ती फ्लॅशबॅकमध्ये सगळं आठवल्यानंतर खुश होते आणि म्हणते की पौर्णिमा याच गोष्टी तर आपल्याला करायच्या होत्या. आता ही भूमी मोठ्या तोऱ्याने जाईल त्या गीतांजलीकडे परंतु त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जेव्हा ती हे पैसे बघेल ना तेव्हा या भूमीला ती हाकलवून लावेल. भूमीला काय वाटलं होतं की ती सहजरित्या तिच्या मुलीला परत मिळवू शकेल? नाही, असं अजिबात होऊ देणार नाही मी. काही झालं तरीही या सगळ्याच्या मध्ये मी उभी आहे. आकाश आणि भूमी यांचा आनंद मी एकही क्षण टिकू देणार नाही म्हणजे नाही असं म्हणून ती आता तिथे खुश होत असते. भूमी म्हणते की प्लीज माझं ऐकून घ्या मॅडम, आम्ही तुम्हाला लाच देण्याचा प्रयत्न नाही केला आहे. हे पैसे यात कसे आले खरंच आम्हालाही माहिती नाही आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो मलाही नाही माहिती आहे पैसे कसे आलेत. तेव्हा मग गीतांजली म्हणते की अच्छा म्हणजे आता मी चिडले तुमच्यावर तर तुम्ही स्वतःच हे सगळं कबूल करत नाही आहात की तुम्ही लाच द्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे मी चिडल्यामुळे तुम्ही तुमचं मनही म्हणजे बोलणंही मागे घेताय की तुम्ही लाच देत नाही आहे म्हणून. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही आम्ही कशाला लाच देऊ, प्लीज ऐकण्याचा प्रयत्न करा, आम्ही असं काहीच करत नाही आहोत. त्यावेळेला आता भूमीला ती म्हणायला लागते की आता मात्र मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तुम्ही इथून आता निघा. तुमचं जे काही बोलणं असेल ना ते मला आता इथून ऐकायचंच नाही आहे. आता याच्या उलट मी एक काम करणार आहे, तुमच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. म्हणजेच तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहे की तुम्ही मला लाच देण्याचा प्रयत्न केलात आणि विकत घेण्याचा प्रयत्न केलात. हे ऐकल्यावर भूमीला धक्काच बसतो. नंतर इथे आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की गीतांजली म्हणत असते की आता ना तुमचा इथे बोलण्याचा काहीच प्रयत्न नाही आहे, म्हणजेच उपयोग होणार नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही इथून निघा आणि तुमच्यासाठी एक चांगला वकील शोधा. तुम्हाला आता या केसमध्ये जिंकता येणार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा मॅडम, जी आई असते ना तिच्याकडे कुठल्याही प्रकारची डिग्री नसते परंतु आईचं प्रेम हे तिच्या बाळासाठी एक प्रकारचं डिग्री असतं आणि त्यामुळे मला ही केस जिंकण्यासाठी कोणत्याही डिग्रीची गरज पडणार नाही आहे.
माझी डिग्री, माझं प्रेम आणि माझ्या बाळाविषयीची काळजी हीच माझी डिग्री असेल आणि हीच माझं प्रेम असेल आणि ते बाळ मी माझ्याकडे मिळवणार, असं चॅलेंज आता ती गीतांजलीला देते. अमोली आता पौर्णिमाबरोबर फोनवर बोलत असताना पौर्णिमा म्हणते की मला कळत नाही आहे अमोली, तिकडे काही झालंच नाही का? म्हणजे मेवढे आकाश आणि भूमी यांच्या बॅगमध्ये पैसे ठेवलेले असतानाही तिकडे मोठा राडा वगैरे काहीच झालं नाही. म्हणजे हे सगळं कसं काय शक्य आहे की तिथे काहीच घडलं नाही? तुला कसलाही आवाज आला नव्हता का? असं अमोलीला आता पौर्णिमा विचारते. त्याच वेळेला मग आता तिथे भूमी म्हणते की मी सांगते काय काय घडलं तिकडे ते. आता भूमीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि पौर्णिमाचा हा जो काही सगळा डाव असतो तो आकाश आणि भूमी या दोघांनाही समजलेला असतो. नक्की म्हणजेच बाळाच्या बॅगमध्ये जे दुपटं होतं त्याच्या जागी ते पैसे कसे आले आणि हे सगळं कसं काय घडलं हे आता इथे भूमीला कळलेलं असतं. त्याच्या सगळ्याच्या मागचा सूत्रधार म्हणजे खुद्द पौर्णिमा असते आणि पौर्णिमामुळेच हे सगळं घडलेलं असतं हे तिच्या लक्षात येतं आणि त्यामुळे आता इथे भूमी ही तिच्यावर भरपूर चिडलेली असते. आता नेमकं पौर्णिमाचं पुढे काय घडणार आणि हे सगळं पौर्णिमाने का केलं याच्या मागचं सगळं सत्य हे भूमी आणि आकाश शोधून काढतील का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.